माझ्या यावर्षी माझं YouTubeला गाजलेलं गीत मी सादर करीत आहे। शब्द आपले लक्ष असू द्या। न जगामध्ये झाले किती रंग आणि राग, जगामध्ये झाले किती रंग आणि राग, जगामध्ये झाले किती रंग आणि राग, जगामध्ये झाले किती। असे शांत बसले आहे का रे? असं वाटते का सेंट्रल ट्रेनच्या कैद्यासारख्या बसले त्या माझ्या माय मावल्या आणि माझे बांधव एवढे शांत बसले। भगवान बुद्धाची जयंती आपण साजरी करत आहोत। बाबासाहेबांची जयंती पूर्ण वर्ल्ड मध्ये, भगवान बुद्धाची जयंती पूर्ण वर्ल्ड मध्ये साजरी करतात म्हणून। आणि तुम्ही असे बसले जसे सेंट्रल जेलच्या कैद्यासारखे, जसं का तुमच्यावर खूपच टेन्शन आलेलं आहे। खूप टेन्शन आलाय बापा का तिथं जा तर चुपचापच बस जा, माझ्या माय मावल्यांना म्हणायचं आहे। आणि म्हणून जगामध्ये झाले किती शांत बसणं आपल्याला आवडत नाही बरं। आपलं पहिलं बंद बाई पैसे पंकज हुमणे नागपूर यांच्याकडनं बाईला 100 रुपये दिले आणि
जगामध्ये झाले किती रंग आणि राव, जगामध्ये झाले किती रंग आणि राव, आणि भीमावानी हाय का कुणी भीमावानी कव्वाल साहेब, कव्वाल साहेबांनी म्हटलंय गाण्याचा प्रकार म्हणे. चिठ्ठ्या आल्या. गाण्याचा आम्हा पहिले चिठ्ठ्याचं नाव घेऊ द्या बरं. हा, मूलचंदजी देशपांडे चिखली. आणि काय आहे नाव? व्यापारी साहेब नाव काय आहे बघा बरं. नाव दुरुस्त करा. तसेच अयश अयश मूलचंद देशपांडे पत्राडीचे व्यापारी, ठोक व्यापारी, ठोक व्यापारी. होलसेलमध्ये, होलसेलमध्ये. 200 रुपये मिळाले. जरा जोरदार होलसेलमध्ये. होऊन जाऊ द्या. आणि कव्वाल साहेब म्हणत होते, कव्वाल साहेब म्हणे नाडी पाहिजे, गाडी पाहिजे, माडी पाहिजे, पांढरी साडी पाहिजे. पांढरी साडी पाहिजे. आणखी काय म्हणत होते? बाबासाहेबांच्या समाजाचा माल खाऊन फुगली, प्रज्ञाकीर्तीला पाहासाठी लोक आले, चाल म्हणाले. आता मला सांगा, तुम्ही प्रज्ञाकीर्तीला पाहासाठी आले की बाबासाहेबाची चळवळ, बाबासाहेबाचे विचार ऐकासाठी आले? सांगा. प्रज्ञाकीर्तीला पाहासाठी आले का? बाबासाहेबाचे विचार, घराघरात बाबासाहेबाची चळवळ गेली पाहिजे, बाबासाहेबाचे विचार गेले पाहिजे, त्यासाठी हा प्रोग्राम घडवून आणलेला आहे कव्वाल साहेब. खरं आहे बाई. आणि म्हणून हॅलो हॅलो हॅलो, पांढरी तर नाही, गुलाबी साडी आणि गुलाबी साडी आणि लाल लाल. न दिसते मी भारी, दिसते मी भारी राजा क्योंकि कारण यांच्या त्यांच्या जवळ तोंडाने सांगितल्याने बुद्ध होत नाही. कव्वाल साहेब पांढरी साडी घालून आल्या नाही म्हणे प्रज्ञाकीर्ती. आणि बोलता बाई. म्हणून काय म्हणायचंय की यांच्या त्यांच्या जवळ तोंडाने सांगितल्याने बुद्ध होत नाही, नाही. आणि कसोटी माणसाने डावल्या विना ते कधी सिद्ध होत नाही. होत नाही. अरे त्रिचरण पंचशिलेचे तत्व आचरण्यात पहिले आना पाटील, नुसते पांढरे कपडे घातल्यानं मन कधी शुद्ध होत नाही. क्योंकि सामना कर आणि असं झालं आणि तसं झालं. म्हणून काय म्हणायचंय सुनेगा कव्वाल साहब कि इजहार चाहत का खुलेआम कर. एक एक बात पर तवज्जो चाहूंगी कि इजहार चाहत का खुलेआम कर और जिंदगी में बस एक नेक जरा काम कर. अरे निवाला उठाने से पहले मनोज राजा, निवाला देने वाले भीम को प्रणाम कर, भीम को प्रणाम कर. आयोजक मंडळी अरे बाबू थोडं घूमने
देशपांडे परिवार, तिरपुडे परिवार यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. इथून एवढ्याच वाच, तिथून तेवढ्याच वाचते, इकडे तर वाचल्याच नाही. काऊनजी तुमची तब्येत गिब्येत बरोबर नाहीये का? टाळ्या वाजवल्याने तब्येत चांगली राहते, ब्लड सर्क्युलेशन करायचे फायदेच फायदे. टाळ्या वाजवल्याचे फायदे. ए दादा थांब ना जरा, थांब ना थोडा, शांत राहा ना. मी काय सांगत आहो ना, तुम्ही थोडस नाही असं काही